श्री स्वामी समर्थ. बाळा, आज काही मागू नकोस. आज फक्त माझे शब्द शांतपणे ऐक. आज मी तुझ्या आयुष्यातील कोणत्याही संकटाबद्दल बोलणार नाही. आज मी तुला तुझ्या सामर्थ्याची आठवण करून देणार आहे. तू अनेक दिवसापासून स्वतःला एका प्रश्नात अडकवून ठेवले आहेस. लोक माझ्याबद्दल काय बोलतील? बाळा, हा प्रश्न आज इथेच ठेवून जा. कारण जो स्वतःचा मार्ग निवडतो त्याच्याबद्दल प्रत्येकजण सारखाच विचार करेल अशी अपेक्षा कधीच ठेवू नकोस. मी तुला एक वेगळी गोष्ट सांगतो. सकाळचा सूर्य उगवतो तेव्हा तो कोणाला विचारत नाही की मी प्रकाश देऊ का. फूल उमलते तेव्हा ते कोणाकडून परवानगी घेत नाही. नदी वाहते तेव्हा ती प्रत्येक दगडाला थांबून उत्तर देत नाही. निसर्ग आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, जे खरे असते ते शांतपणे आपले काम करत राहते. बाळा, तूही तसाच हो. तुझा आनंद लोकांच्या मतावर ठेवू नकोस. तुझा आत्मविश्वास दुसऱ्यांच्या शब्दावर ठेवू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचे, तुझे मन कोणाच्या नकारात्मक विचारांचे घर बनवू देऊ नकोस. तुला माहिती आहे का, मन म्हणजे एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरात जर तू सतत इतरांचे कटू शब्द साठवत राहिलास तर आनंदाला जागाच उरणार नाही. म्हणून आज मी तुला एक नवीन सवय देतो. जेव्हा कोणी तुझ्याबद्दल चुकीचे बोलेल तेव्हा त्या शब्दांना मनात न ठेवता मनात फक्त एवढे म्हण, मी माझ्या मार्गावर चालत राहीन. बस इतकंच. कारण प्रत्येक उत्तरं शब्दांनी द्यायची नसतात. काही उत्तरं आपल्याला शांत स्वभावातून मिळतात आणि काही उत्तरं आपल्या यशातून मिळतात. बाळा, तुला माहीत आहे का, मी तुला सर्वात मोठी कोणती भेट दिली आहे? ती म्हणजे नवीन सुरुवात करण्याची ताकद. काल काहीही घडलं असेल, आज तुझ्यासमोर पुन्हा एक नवीन सकाळ उभी आहे. म्हणून कालच्या आठवणींना आजच्या आनंदावर राज्य करू देऊ नकोस. प्रत्येक सकाळी स्वतःला आरशात बघ आणि हसत म्हण, आजचा दिवस माझ्यासाठी सुंदर आहे. हे साधं वाक्य तुझ्या मनात आशेचा दिवा पेटवेल. बाळा, आनंद हा मिळवायचा नसतो, तो निर्माण करायचा असतो. आणि त्याची सुरुवात एका चांगल्या विचारापासून होते. जर आजचा हा संवाद तुझ्या मनाला स्पर्श करत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की कर. तुझा एक लाईक म्हणजे या चॅनेलसाठी फक्त एक संख्या नाही, तो अशा सकारात्मक संदेशांना आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आधार आहे. आणि जर तू स्वामी संदेश परिवारात नवीन असशील तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुरू कर. कारण पुढील प्रत्येक संदेशात मी तुला भीती नाही तर धैर्य देणार आहे, निराशा नाही तर आशा देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या सामर्थ्याची पुन्हा ओळख करून देणार आहे. आता पुढील काही क्षण मन पूर्ण शांत ठेव. कारण मी तुला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित आजपासून तुझा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. बाळा, आता मी तुला एक गुपित सांगतो. हे गुपित कोणत्याही ग्रंथात लपलेले नाही, ते तुझ्याच मनात आहे. तू स्वतःला जितकं ओळखायला सुरुवात करशील तितकं तुला जग सुंदर दिसू लागेल. तुला माहीत आहे का, अनेक लोक आनंद शोधत आयुष्यभर भटकत राहतात, पण आनंद कुठेच सापडत नाही. कारण आनंद हा शोधायचा विषय नाही, तो जागवायचा विषय आहे. आजपासून दिवसाची सुरुवात एका नवीन पद्धतीने कर. डोळे उघडताच मोबाईलकडे पाहण्याऐवजी एक दीर्घ श्वास घे. मनात शांतपणे म्हण, आज मी हसतमुख राहीन. आज मी कोणालाही दुखवणार नाही. आज मी प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगेन. बाळा,
हे 3 विचार तुझ्या दिवसाचा रंग बदलू शकतात. लोक बदलले नाहीत तरी चालेल, परिस्थिती बदलली नाही तरी चालेल, पण तुझं मन शांत राहिलं तर प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती आपोआप वाढते. लक्षात ठेव, आकाशात ढग आले म्हणून सूर्य अस्तित्वात नसतो असं होत नाही. तसंच मनात एखादा कठीण दिवस आला म्हणून तुझ्यातील प्रकाश कमी होत नाही. तुझ्यातील प्रकाश कायम आहे, फक्त त्यावर विश्वास ठेव. आज मी तुला कोणतंही मोठं व्रत सांगणार नाही, कोणताही कठीण नियम सांगणार नाही, फक्त एक छोटी सवय सांगतो. रोज एका व्यक्तीला मनापासून प्रोत्साहन दे. एक गोड शब्द बोल. एक मनापासून धन्यवाद दे. एक क्षण मनापासून हस. बाळा, तू दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश नेशील तेव्हा तुझ्या आयुष्यातील अंधारही हळूहळू दूर होईल. कारण प्रेम, दया आणि कृतज्ञता ही अशी संपत्ती आहे जी वाटली की कमी होत नाही, उलट वाढत जाते. जर या क्षणी तुझ्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने फक्त एवढंच लिही, श्री स्वामी समर्थ. हा जप केवळ शब्द नाही, तो शांत मनाने पुढे चालत राहण्याची आठवण आहे. आणि जर तुला असे सकारात्मक मनाला उभारी देणारे संदेश आवडत असतील तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब कर. हा व्हिडिओ तुझ्या एखाद्या प्रिय व्यक्तीला शेअर कर. कदाचित आज हे शब्द त्याला सर्वात जास्त आवश्यक असतील. आता शेवटी डोळे क्षणभर मिट, मन शांत कर आणि स्वतःला एवढंच सांग, मी पुरेसा आहे, मी सक्षम आहे, मी प्रेमाने आणि प्रामाणिकपणे माझं आयुष्य घडवत राहीन. आणि जेव्हा जेव्हा तू हा विचार मनात जपशील तेव्हा प्रत्येक नवीन सकाळ तुला नव्या आशेचं, नव्या धैर्याचं आणि नव्या आनंदाचं स्वागत करताना दिसेल. श्री स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यात सदैव शांतता, सकारात्मकता आणि योग्य विचार नांदो. भक्त हो, हा संदेश बनवणं, तुमच्यापर्यंत येणं, ह्यासाठी मी फक्त एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला, स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.